नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्स या तीन इंडेक्समध्ये वीकली आणि डेली टाइम फ्रेममध्ये विश्लेषण करणार आहोत. या विश्लेषणामुळे आपल्याला ह्या तीन इंडेक्स सोबतच ओव्हरऑल मार्केटमध्ये पुढील आठवड्यात कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते, कुठे सपोर्ट घेतला जाऊ शकतो, कुठे रेझिस्टन्स फेस केला जाऊ शकतो, चालू असलेला ट्रेंड असा चालू राहिला तर कोणती टार्गेट्स बघायला मिळू शकतात, जर रिव्हर्सल येणार असेल तर ते कोणत्या लेवलपासून येऊ शकतं, ह्यासारख्या अनेक विषयांचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण आजच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे आणि आपण सर्वांनी तो शेवटपर्यंत अजिबात स्किप न करता पूर्ण बघावा. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टींची माहिती सांगायची आहे आणि त्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे शेअर मार्केट मराठीच्या ॲप बाबत. शेअर मार्केट मराठीचं ॲप आता अँड्रॉइड आणि iOS अशा दोन्हीही प्लॅटफॉर्ममध्ये उपलब्ध आहे. तुम्ही इथे तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का? जर केलं नसेल तर आजच करा. याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ॲपच्या माध्यमातून उपलब्ध आहेत. यामध्ये शेअर मार्केट मराठीचे फ्री कोर्सेस, प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेसचा समावेश आहे. त्याचसोबत आता दररोज सकाळी आपण जे लाईव्ह सेशन घेतो 9 वाजल्यापासून 10:30 वाजेपर्यंत, तर ह्या लाईव्ह सेशनचे जे अलर्ट आहेत हे सुद्धा ॲपच्या नोटिफिकेशन मार्फत दिले जात आहेत. सकाळी 8:30 ते 8:45 ह्या दरम्यान तुम्हाला ॲपमध्ये एक नोटिफिकेशन येईल आणि त्या नोटिफिकेशनमध्ये हे जे सेशन असणार आहे 9 वाजता चालू होणारं, हे जॉईन करण्यासाठी लिंक असेल. तुम्हाला फक्त काय करायचं आहे, त्या नोटिफिकेशनवर च्या खाली जे जॉईन बटन आहे त्याला सकाळी 9 वाजल्यानंतर 9 वाजता किंवा 9 वाजल्यानंतर क्लिक करायचं आहे. म्हणजे तुम्ही काय करू शकता, डायरेक्टली हे सेशन अटेंड करू शकता. तर अशा प्रकारे आपण एक एक सर्व्हिसेस या ॲपच्या माध्यमातून द्यायला सुरुवात केलेली आहे. तर ते ॲप जर तुम्हाला डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्याचसोबत कमेंट सेक्शनमध्ये जी पहिली कमेंट आहे, ज्याला आपण पिन कमेंट म्हणतो, त्यामध्ये सुद्धा लिंक उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. तर हे झालं शेअर मार्केट मराठीच्या ॲप बाबत. आता आपण थोडंसं पुढे जाऊया आणि आपल्या पेड कोर्सेस विषयी थोडक्यात माहिती बघूया. ॲस्ट्रॉलॉजी, ॲस्ट्रॉनॉमी, टेक्निकल अनालिसिस आणि मॅथमॅटिक्स या 4 शास्त्रांवर आधारित आपला जो नवीन आत्मा कोर्स आहे, तर त्याच्यासह इतर सर्व कोर्सेसच्या ऑगस्ट 2025 बॅचसाठी आता प्रवेश सुरू झालेला आहे. आपले आणि कोणकोणते कोर्सेस आहेत, तर आपला मनी मशीन कोर्स आहे, आपला ऑप्शन ट्रेडिंग कोर्स आहे आणि ह्याच 2 कोर्सेसला एकत्र करून कॉम्बो कोर्स आहे. तर अशा एकूण 4 कोर्सेस आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि ह्या चारही पेड कोर्सेससाठी ऑगस्ट 2025 बॅचसाठी प्रवेश आता सुरू झालेले आहेत. जर तुम्हाला ह्या कोर्सेसमध्ये ॲडमिशन घ्यायची असेल किंवा अधिक माहिती पाहिजे असेल, तर तुम्ही पेड कोर्स अशा 2च शब्दाचा एक व्हॉट्सअप मेसेज तयार करा आणि तो 9405927989 या नंबरवर पाठवा. तुम्हाला ह्या सर्व कोर्सेस विषयी अधिक माहिती रिप्लायमध्ये पाठवली जाईल. तर हे झालं पेड कोर्सेस विषयी. आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज शुक्रवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मूव्हमेंट झाली आणि पुढील आठवड्यात कशाप्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी निफ्टी 50चा 15 मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे. काल आपण बघितलं होतं की दुपारी 1:45-2च्या दरम्यान किंवा त्याच्या थोडंसं आसपास आपल्याला एक खूप मोठी मूव्हमेंट वरच्या दिशेनं तिन्ही इंडेक्समध्ये बघायला मिळाली होती आणि मी काल जे विश्लेषण केलं होतं त्यामध्ये मी सांगितलं होतं की हे अशा प्रकारे एकदम जेव्हा आपल्याला वर जाते किंमत, त्यावेळेला जितक्या वेगानं वर गेली तितक्या वेगानं ती खाली येण्याची पण शक्यता असते. अर्थात ते त्याच्यासाठी आपल्याला सांगितलं होतं गॅप अप ओपन होईल, गॅप डाऊन ओपन होईल किंवा फ्लॅट ओपन होईल, पण त्यानंतर एकदा प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं. कारण ज्या पद्धतीने ही किंमत वर गेली, ही कशामुळे गेली होती, तर निफ्टी 50 मध्ये वीकली ऑप्शन एक्सपायरी होती आणि त्यामुळे ज्यावेळेला किंमत वर जायला लागली त्याला कॅस्केडिंग इफेक्ट असं म्हणतात किंवा आपण जसा पत्त्यांचे बंगले बांधतो, त्यातला एकदा एक पत्ता पडायला लागला की ऑटोमॅटिक सगळे पडायला लागतात. तसं सध्या अल्गो ट्रेडिंगमुळे काय होतंय की एकदा एका दिशेनं मूव्हमेंट यायला लागली की त्याच दिशेनं मूव्हमेंट यायला लागते. कारण जे विरुद्ध दिशेनं ट्रेड करत असतात त्यांचे स्टॉप लॉसेस हिट व्हायला लागतात आणि जे त्या दिशेनं ट्रेड करत असतात त्यांच्या ऑर्डर एक्झिक्यूट व्हायला लागतात. तर अल्गो असल्यामुळे काय होतं, ह्या सर्व गोष्टी ऑटोमॅटिक आणि फास्ट होतात आणि म्हणून तुम्ही अशी एकदम
मोठी तेजी मार्केटमध्ये किंवा मोठी मंदी आपण बघू शकतो. तर ही जी तेजी झाली होती, आज गॅप डाऊन ओपन झालं. गॅप डाऊन ओपन झाल्यानंतर कालच्या क्लोजिंगच्या एरियामध्ये जायचा प्रयत्न झाला आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला सेलिंग आलेलं बघायला मिळालं. आता हे सेलिंग येणार हे आपण कालच प्रेडिक्ट केलेलं होतं. आज सकाळी लाईव्ह सेशनमध्ये सुद्धा मी सांगितलं होतं. सेलिंग चालू झाल्यानंतर हे पण सांगितलं होतं की हे सेलिंग कुठपर्यंत येईल, 24,500 ची लेवल मोडेल आणि 24,490 ते 24,400 ह्या रेंज पर्यंत येऊ शकतं आणि इथे एक डब्ल्यू पॅटर्न बनू शकतो असं मी तुम्हाला सांगितलेलं होतं. प्रत्यक्षात काय झालं, प्रत्यक्षात आपण सेलिंग होऊ शकतं, 24,500 ची लेवल मोडू शकतं, 24,490 ते 24,400 या रेंज पर्यंत येऊ शकतं. ह्या सर्व गोष्टी आपल्या ॲक्युरेट झाल्या. मात्र एकच गोष्ट आपली ॲक्युरेट झाली नाही, ती म्हणजे ह्या एरियामध्ये आपल्याला डब्ल्यू पॅटर्न बनणं अपेक्षित होतं आणि किंमत वर जाणं अपेक्षित होतं. तर ते आपलं विश्लेषण चुकलं आणि मी जनरली असं कधी सांगत नाही, पण आजच्या लाईव्ह सेशनमध्ये सांगितलं होतं की जर असं झालं, बरोबर, असं झालं तर ठीक आहे. नाही झालं तर फेब्रुवारीपासून जेव्हापासून आपण हे विश्लेषण ॲस्ट्रोनच पद्धतीनं म्हणजे ॲस्ट्रोचा वापर करून विश्लेषण करायला सुरुवात केलंय. आत्तापर्यंत 4 वेळाच फक्त आपलं विश्लेषण चुकीचं ठरलंय आणि आज जर असं झालं तर ती 5वी वेळ असणार आहे. तर त्यामुळे हे मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की जर असं झालं तर ही 5वी वेळ असेल. बरोबर. अर्थात ते चुकावं म्हणून सांगितलं नव्हतं, पण एक लॉ ऑफ एव्हरेजचा नियम असतो आणि म्हणून मी नेहमी काय सांगतो की 90 to 95% आपण ॲक्युरेटली सांगू शकतो. पण कधीतरी असं होतं की मार्केट थोडंसं आपल्या म्हणण्यानुसार वागत नाही. बरोबर. आता याचा अर्थ काय होतो की 90 to 95% आपलं बरोबर येतंय म्हणजे आपण काय ऑपरेटर आहे का? बऱ्याच जणांना असं वाटतं की मार्केट जे आहे ते ऑपरेटर चालवतात. प्रत्यक्षात ऑपरेटर मार्केट चालवत नसतात. हे मी आजच्या सेशनमध्ये पण सांगितलं होतं. तर ऑपरेटर जे असतात ते काय करतात, मार्केट कसं जाऊ शकतं त्याचा अंदाज घेऊन त्यानुसार मार्केटमध्ये एंट्री आणि एक्झिट घेतात. बरोबर. तर त्यामुळे निफ्टी सारखं असेल, बँक निफ्टी असेल, अशा मोठ्या इंडेक्समध्ये तर ऑपरेटरला फार काही स्कोप असत नाही. थोडंफार काहीतरी होऊ शकतं, पण फार मोठा स्कोप काही ऑपरेटरला असत नाही. म्हणून माझ्यासारखा सामान्य माणूस सुद्धा 90 ते 95% ॲक्युरसीनं मार्केटचं विश्लेषण करू शकतो. अन्यथा मला तर समजणंच शक्य नाही की ऑपरेटर नक्की काय करतायत. बरोबर. आज हे सेलिंग 24,400 पर्यंतच येईल. तुम्ही बघू शकता 24,400 ची लेवल मी इथे काढून ठेवली आहे. एकदा सुद्धा म्हणजे ही जी शेवटची कॅन्डल आहे, बरोबर, म्हणजे शेवटच्या ज्या 2 कॅन्डल असतात, 3 वाजताची कॅन्डल आणि मग 3:15 वाजताची कॅन्डल, 3 वाजायच्या कॅन्डल पूर्वी तुम्ही इथे चेक करू शकता 24,400 ची लेवल एकदा सुद्धा तोडली नव्हती. बरोबर. म्हणजे त्याच्या खाली गेलं होतं, पण बॉडी सुद्धा त्याच्या खाली क्लोज झाली नव्हती किंवा ज्या कॅन्डलने ती तोडली त्याचा लो कधी तोडला नव्हता. म्हणजे आपल्या सिस्टीमनुसार ब्रेकआउट आलेला नव्हता. ओके. म्हणजे इतक्या पद्धतशीरपणे आपल्या लेवलला रिस्पेक्ट झाला. कारण ही लेवल काही मी सांगितलेली नव्हती, ही ॲस्ट्रोनुसार आलेली लेवल होती. अर्थात थोडंसं कॅल्क्युलेशन पुढचं जे होतं, लेवल बरोबर होती, पुढचं कॅल्क्युलेशन जे होतं ते थोडंसं चुकलं. आता चुकलं म्हणावं की नाही हा सुद्धा एक प्रश्न आहे. तुम्ही बघू शकता की ह्या लेवलला म्हणजे हा जो लो होता, मी सांगितलं होतं हा लो ब्रेक होणार नाही. बरोबर. तुम्ही बघू शकता बरोबर त्या लोच्या, म्हणून मी मुद्दाम लेवल काढली आहे. बरोबर. त्या तिथेच क्लोजिंग आलं. अर्थात किंमत थोडीशी खाली गेली. त्यामुळे मी इथे नक्कीच म्हणेन की ही आपली मागच्या 6 महिन्यातली 5वी चूक आहे. म्हणजे इथे मी +1 करतो आपल्या चुकांच्या संख्येमध्ये आणि ह्याला सुद्धा मी चूक मानतो. खरं बघायला गेलं तर अजून ब्रेकआउट आलेला नाहीये. क्लोजिंग वर आलेला आहे. पण ठीक आहे, लेवल कट झाली, टच झाली, तरी आपल्या दृष्टीनं ते चूकच आहे. बरोबर. तर हे झालं. आता आज काय झालं? आता इथून पुढे आपल्याला काय करायचंय की याचं विश्लेषण करायचंय वीकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये आणि येणाऱ्या काळात कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते हे समजून घ्यायचंय. तर आपल्याला आता काय करायचंय, हा चार्ट जो आहे याच्यावरच्या ह्या सगळ्या लेवल आहेत, या मी एकदा काढून टाकतो. ओके. आणि हा चार्ट निफ्टीचा वीकली टाइम फ्रेम मध्ये ओपन करतो. आता तुम्हाला वीकली टाइम फ्रेम मध्ये मी ओपन केल्यानंतर तुम्हाला मी सांगतो की आज मला असं का वाटलं होतं की कदाचित चुकू शकतं. याचं कारण असं आहे, बरीच कारणं आहेत, त्यापैकी 1-2 तुम्हाला सांगतो. ती कारणं अशी आहेत. त्यातलं पहिलं कारण असं आहे की तुम्हाला इथे लक्षात येईल की 1, 2, 3, 4, 5 आणि 6 आज सलग 6वा आठवडा आहे
की निफ्टीमध्ये आपल्याला कंटिन्युअस सेलिंग दिसते आणि ह्याच्यामध्ये एकदाही असं झालं नाही की पॉज घेतलाय. तुमच्या लक्षात येईल की प्रत्येक वेळेला एक चांगल्या कलर म्हणजे चांगल्या पद्धतीची रेड कॅन्डल बनवून आणि तुम्ही जर मागच्या 3 कॅन्डल बघाल किंवा 4 कॅन्डल बघाल तर तुम्हाला शूटिंग स्टार कॅन्डलच बघायला मिळते. म्हणजे ही स्ट्रॉंग बिअरिश कॅन्डल्स आहेत या सगळ्या. आज काय झालं असतं, आज जर इथे ओपन होऊन जर डब्ल्यू पॅटर्न बनून वर गेलं असतं तर कदाचित ही कॅन्डल छोटीशी का असेना ग्रीन बनली असती, बरोबर. तर ही ग्रीन न बनता रेड बनली. आणि तुम्हाला जर मागे शोधत गेलात, मुद्दाम काय करा, थोडंसं बॅकटेस्टिंग करून बघा की ह्यापूर्वी सलग 6 आठवडे निफ्टीमध्ये कधी रेड कॅन्डल बनल्या होत्या. इथे तुम्ही बघू शकता 1, 2, 3, 4 रेड कॅन्डल बनल्यात, बरोबर. मागे जाऊन शोधा. मला आठवते त्यानुसार 2013 साली जुलै महिन्यामध्येच अशा पद्धतीचं आपल्याला 6 रेड कॅन्डल कंटिन्युअस बनल्या होत्या. जुलै एंडला चालू झालं होतं. इथे जर तुम्ही बघितलं तर तुमच्या काय लक्षात येईल, इथे जून एंडला चालू झालंय. त्यावेळेला जुलै एंडला चालू झालं होतं आणि 6 सलग आपल्याला रेड कॅन्डल बनल्यात. 5 रेड कॅन्डल ह्यापूर्वी बनल्यात, 4 बनल्यात, पण 6 बनल्या नव्हत्या. जवळजवळ नाही, पूर्ण 12 वर्षांनंतर आपल्याला हीच आता परत ही सिच्युएशन बघायला मिळते. तर इतक्या सलग 6 रेड कॅन्डल म्हणजे इथे पूर्वी जसं आपण बघितलं होतं की मी मंथली टाइम फ्रेम मध्ये नेऊन तुम्हाला दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ओके, आपण मंथली टाइम फ्रेम मध्ये जाऊया. ओके, मंथली टाइम फ्रेम मध्ये गेल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की इथे ज्या पद्धतीनं 1, 2, 3, 4, 5 सलग 5 महिन्याचं सेलिंग आपल्याला फार पूर्वी आलं होतं, त्यानंतर आत्ता आलंय, तसं आत्ता इथे झालंय, बरोबर. आता एवढं होऊन सुद्धा त्यावेळेला सलग 6 रेड कॅन्डल बनल्या नव्हत्या कंटिन्युअस, बरोबर. मध्ये एक छोटीशी का असेना ग्रीन कॅन्डल बनत होती. आपण विकली टाइम फ्रेम मध्ये गेल्यावर लक्षात येईल बघा, 1, 2, 3, 4 झाल्यावर एक ग्रीन कॅन्डल बनली, परत 2 झाल्यावर एक ग्रीन कॅन्डल, परत रेड, मग 2 ग्रीन कॅन्डल, मग रेड, परत 2. असं आपल्याला बनत बनत ते खाली आलं होतं. ह्या वेळेला कंटिन्युअस खाली येताना आपल्याला दिसतंय. त्यामुळे लॉ ऑफ एव्हरेजेस नुसार मला असं वाटत होतं, म्हणजे जरी आपल्याला काय असतं, आपण टेक्निकल अनालिसिस सुद्धा वापरतो. मी जे विश्लेषण करतो हे केवळ ज्योतिषशास्त्राच्या आधारे करत नाही, तर त्याला मी खगोलशास्त्राचा आणि टेक्निकल अनालिसिसची सुद्धा जोड देतो. तर त्यामुळे लॉ ऑफ एव्हरेज नुसार मला असं वाटत होतं की 5 वेळा खाली आलंय, आता एखाद्या वेळेला ही छोटी का होईना ग्रीन कॅन्डल बनेल, पण तसं बनली नाही, बरोबर. अर्थात चूक ही चूक आहे, त्यामुळे ती आपण नोट केली आहे. आता आपण पुढे जाऊया. आता काय झालंय, ज्या पद्धतीने हे सेलिंग आलंय, आपल्याला जनरली कधीही एक सेलिंग येताना म्हणजे एक कायम लक्षात ठेवा की टॉपला जेव्हा आपल्याला सेलिंग येतं ना, त्यावेळेला पहिल्यांदा एकदा सेलिंग येतं, पण त्यानंतर एक बाउन्स पण येतो, पुन्हा सेलिंग स्टार्ट होतं. तुम्ही इथे चेक करा, तुमच्या लक्षात येईल, वर गेलं, सेलिंग आलं खरं, पण एक बाउन्स आला आणि मग सेलिंग कंटिन्यू झालं. एम पॅटर्न बनतो, बरोबर. तर आता आपल्याला लवकरच इथे एक तेजी बघायला मिळू शकते. लॉ ऑफ एव्हरेज नुसार खरं म्हणजे आत्ताच होती, या आठवड्यातच, आजच आपल्याला ती संधी होती, मात्र तसं झालं नाहीये. त्यामुळे कदाचित काय होईल, आता पुढच्या आठवड्यामध्ये आपल्याला कदाचित ही संधी मिळू शकते, पण त्याच्यासाठी आपल्याला काही लेवल बघायचे आहेत, बरोबर. तर कोणत्या लेवलच्या वर टिकलं किंवा कोणत्या लेवलच्या खाली गेलं नाही तर ही संधी मिळेल आणि तेजी होईल, ते आता समजून घ्यायचं आहे. तर त्याच्यासाठी मी काय करतो, त्याच्यासाठी हा निफ्टीचा चार्ट जो आहे हा वीकली वरून डेली टाइम फ्रेम मध्ये आणतो. आता डेली टाइम फ्रेम मध्ये आणल्यानंतर मी तुम्हाला इथे काही गोष्टी दाखवायचा प्रयत्न करतोय. मी त्याच्यासाठी, आणि हे तुम्हाला कदाचित मी मागच्या आठवड्यात सुद्धा दाखवलं होतं, मी तुम्हाला 2 लेवल मार्क करून देतोय आणि तुमच्या असं लक्षात येईल की साधारणपणे आपल्याला ओके, ह्या 2 लेवल मी मार्क केल्या डेली टाइम फ्रेमवर. थोडं झूम करतो आता म्हणजे तुमच्या लक्षात येईल. काय झालंय बघा, ह्या ज्या 2 लेवल आहेत, ही लेवल कुठली आहे, 24,457 ची आहे. ही लेवल कुठली आहे, 24,589 ची आहे. इथे पूर्वी काय झालं होतं, इथपर्यंत आलं, या एरियामध्ये रेजिस्टन्स घेऊन किंमत खाली गेली होती आणि त्यानंतर एकदा जेव्हा ब्रेकआउट आलंय, त्यानंतर कंटिन्युअस बघा ह्या एरियामध्ये सपोर्ट घेतला गेलेला आहे, बरोबर. डेली टाइम फ्रेम मध्ये बघितलं तर तुमच्या लक्षात येईल मे, जून, जुलैचा थोडा, मे आणि जून, जुलैचा नाही, मे आणि जूनचा काळ
ह्या एरियामध्ये सपोर्ट घेतला होता. त्यानंतर आत्ता आपण जर बघितलं तर जुलैच्या शेवटचा काळ आणि ऑगस्ट महिन्यातला सुरुवातीचा काळ ह्या एरियाचा सपोर्ट घेतला गेला होता. बरोबर, म्हणजे कंटिन्युअस हे आणखीन एक कारण आहे. मी जे म्हटलं ना त्याला 2-3 कारणं होती, की आज मला रिव्हर्सल येईल असं का वाटलं होतं. बरोबर, त्याचं हे पण एक कारण आहे, की तुमच्या लक्षात येईल, की हा सपोर्टचा एरिया होता. म्हणजे टेक्नॉलॉजिकली आपल्याला किंवा टेक्निकल नुसार इथे सपोर्ट घेतला होता, इथे सपोर्ट घेतला होता. कदाचित इथनं थोडंसं खाली येऊन मग परत वर गेलं असतं, तर मग आपल्याला थोडंसं ह्या सपोर्टला रिस्पेक्ट दिला असं झालं असतं. मात्र मागच्या आठवड्यात तो रिस्पेक्ट दिलेला असल्यामुळे या आठवड्यात ब्रेकआउट बघायला मिळालं आणि हे पहिल्यांदाच असं होतंय की एकदा इथून वर गेल्यानंतर किंमत ह्या लेवलच्या म्हणजे 24,457च्या खाली आली आहे आणि क्लोज झाली आहे. म्हणजे तुम्हाला आता लक्षात आलं असेल की मी तसं का सांगितलं होतं की इथनं आपल्याला वर जाऊ शकतं. हरकत नाही, आता खाली आलंय, ब्रेकआउट आलाय, आता काय होऊ शकतं. कदाचित काय होईल, ब्रेकआउट आलाय, हा फॉल्स ब्रेकआउट जर असेल तर पुढच्या आठवड्यात थोडंसं गॅप अप ओपन होऊन पुन्हा एकदा वर जाताना आपल्याला दिसू शकतं. तसं जर झालं तर मग हा ब्रेकआउट फॉल्स ब्रेकआउट होता असं आपल्याला म्हणावं लागेल. मात्र जर आता हा लो तुटला म्हणजे साधारणपणे आपल्याला लक्षात घ्या की 24,350 ची लेवल आहे आणि 24,300 ची लेवल आहे. ह्या दोन लेवलला ना फार महत्व आहे. एक गोष्ट मार्क करून घ्या, जर 24,300 ची लेवल येणाऱ्या काळामध्ये ब्रेक झाली, 24,300 ची लेवल येणाऱ्या काळामध्ये जर ब्रेक झाली आणि ह्याच्या खाली किंमत टिकायला लागली, तर मात्र मार्केटमध्ये निफ्टीमध्ये एक मोठं सेलिंग येण्याची शक्यता आहे आणि मग किंमत 24,000 पर्यंत जाऊ शकते. 24,000 सुद्धा जर ब्रेक झाली तर मग किंमत खूप 21,000 22,000च्या रेंजला म्हणजे पूर्वीचे जे लो आहेत ना तिथपर्यंत जाऊ शकते. इतकं मोठं सेलिंग मग आपल्याला निफ्टीमध्ये येऊ शकतं. त्यामुळे आपण निफ्टीमध्ये आता एकदम कडेवर उभे आहोत, म्हणजे कड्यावर उभे आहोत असं आपण म्हटलं पाहिजे. तर इथून कदाचित काय होईल, निफ्टीचा कडेलोट होऊ शकतो आणि किंमत कोसळू शकते. तर अशा प्रकारची सिच्युएशन आता आलेली आहे. तर त्यामुळे थोडंसं इथे सावध राहिलं पाहिजे. कदाचित एक बाउन्स येईल आणि जर खरोखर खाली जायचं असेल तर त्यानंतर जाऊ शकतं असं वाटतंय. पण तो आता बाउन्स कसा येतो, काय येतो, हे आपल्याला थोडं पुढच्या आठवड्यात बघायचं आहे. तर आता माझ्या मते तुम्हाला निफ्टीचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण लक्षात आलेलं आहे की कोणत्या लेवल काय झालंय, कुठे सपोर्ट घेतला जाऊ शकतो, कुठे रेझिस्टन्स घेतला जाऊ शकतो. तर हा सपोर्टचा एरिया होता. आता हा सपोर्टचा एरिया रेझिस्टन्स म्हणून इथे काम करू शकतो. म्हणजे इथून किंमत जर वर जायला लागली तर ह्या एरियामध्ये थोडीशी येऊन अडखळू शकते. ही गोष्ट सुद्धा आता आपल्याला लक्षात ठेवायची आहे. तर त्यामुळे आपल्याला ह्या सर्व गोष्टी निफ्टीच्या बाबतीमध्ये लक्षात आलेल्या आहेत. मी तुम्हाला इम्पॉर्टंट लेवल सुद्धा सांगितली आहे. 24,350 जर तुटली तर 24,300 पर्यंत जाऊ शकतं आणि 24,300 ची लेवल जर तुटली तर मात्र एक खूप मोठं सेलिंग 24,000च्या दिशेनं आपल्याला किंमत निफ्टीमध्ये घेऊन जाऊ शकतं. अशा प्रकारचं चित्र आपल्याला दिसतंय आणि 24,000 ची लेवल तुटली तर मात्र मग आपल्याला खूप मोठ्या सेलिंगची ती नांदी असेल असं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर माझ्या मते तुम्हाला आता सर्व विश्लेषण लक्षात आलं असेल निफ्टीचं. आपण आता काय करूया, बँक निफ्टीकडे जाऊया. बँक निफ्टीमध्ये सुद्धा आता हा मी लाईव्ह सेशन चालू असताना दिलेला नंबर होता. बँक निफ्टीमध्ये सुद्धा काय झालं बघा, गॅप अप ओपन झालं आज. गॅप अप ओपन होऊन वर जायचा प्रयत्न झाला. मात्र त्यानंतर एक सेलिंग आलं. बरोबर, तर हे जसं आपण ठरलं होतं त्या पद्धतीनंच झालं. एक प्रॉफिट बुकिंग येणार. मी जसं म्हटलं होतं गॅप डाऊन झालं तरी सेलिंग येणार, गॅप अप झालं. आपल्याला निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये या दोन्ही सिनारिओज झाल्या. बरोबर, तर त्यामुळे दोन्ही प्रकार आपण म्हटल्याप्रमाणे होताना बघायला मिळाले. अर्थात मी इथे काही लेवल दिलेल्या नव्हत्या, पण इथे तुमच्या लक्षात आलं असेल की लेवल दिलीच असती तर साधारण 55,050च्या आसपास कदाचित असू शकली असती. तर त्यामुळे त्या आसपास आपल्याला इथे सपोर्ट घेताना दिसतोय. आणि तुम्ही जर बघितलंत आणि मी मगाशी सांगायचं राहिलंय तर आपण पुन्हा एकदा निफ्टीच्या चार्टवर जाऊया आणि 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये जाऊया. म्हणजे मी तुम्हाला ते सांगण्याचा प्रयत्न करतोय की इथे डब्ल्यू पॅटर्न आपल्याला चेक करायचा आहे की खरोखरच बनला का नाही बनला. बरोबर, इथे काय झालं बघा, तुम्हाला कदाचित एक गैरसमज वाटेल की अरे सरांनी तर सांगितलं नाही बनला, प्रत्यक्षात ते इथे बनल्यासारखा दिसतोय. ओके, इथे बनल्यासारखा दिसतोय. पण हा डब्ल्यू पॅटर्न आपल्याला चालत नाही. याचं कारण असं आहे की डब्ल्यू पॅटर्न आपल्याला असा लागतो.
पहिला जो लो आहे ना तो लोअर लो लागतो आणि दुसरा जो लो आहे तो हायर लो लागतो. इथे काय झालं, पहिला लो आहे ना तो हायर आहे, दुसरा लो आहे तो लोअर आहे. त्यामुळे इथे आपण जर असं म्हटलं की इथपर्यंत किंमत खाली आली, वर गेली, परत इथपर्यंत खाली आली आणि मग वर गेली. इथे डब्ल्यू पॅटर्न दिसतोय, पण आपल्याला जसा डब्ल्यू पॅटर्न पाहिजे तो नाहीये. म्हणजे मग काय लक्षात आलं, आता हा जो पहिला हा लो होता, इथे डब्ल्यू पॅटर्न बनायला पाहिजे होता. म्हणजे इथपर्यंत खाली आलं, वर गेलं, इथून खाली आलं आणि इथूनच वर गेलं, असं झालं पाहिजे होतं. ते झालं नाही. मग हा लो तुटला, ह्या ठिकाणी हा लो तुटला, नवीन लो बनला. आता डब्ल्यू पॅटर्न कुठनं बनला पाहिजे, ह्या लो पासून पुढं बनला पाहिजे, ह्या दिशेला. बरोबर, आपण चेक करूया बनलाय का. तर आपल्याला हे सेलिंग आलं होतं, ही तेजी झाली, परत इथून सेलिंग आलं, इथे बनू शकत होता बघा. हा लो खाली आहे, हा लो वर आहे. बरोबर, पण हा हाय जाऊन ब्रेकच झाला नाही, त्यामुळे इथे सुद्धा डब्ल्यू पॅटर्न बनला नाही. बरोबर, तर ही गोष्ट लक्षात घ्या. ते दाखवायचं राहिलं होतं मगाशी निफ्टीमध्ये, म्हणून मी पुन्हा मागे येऊन ते दाखवलं की मी इथे जो डब्ल्यू पॅटर्न बनला असताना तर आपल्याला तेजीचा विचार करता आला असता इथे. पण त्यानं आधीच दाखवलं आणि ज्या वेळेला असं 2-3 वेळा फेल्युअर झालं की डब्ल्यू पॅटर्न बनलाच नाही, तेव्हाच माझ्या मनात शंकेची पाल नंतर चुकली. अर्थात मी आधीच सांगितलं होतं कदाचित आज चुकू शकतं, कारण काही गोष्टी आपल्या बाजूनं होत्या, काही गोष्टी बाजूनं नव्हत्या. बरोबर, आणि इथे डब्ल्यू पॅटर्न न बनल्यामुळे आपल्याला तेजी करण्याची जी संधी होती, मग तेजी करून जर खाली गेलं असतं ना, तर मग आपल्याला तिथे स्टॉप लॉस हिट करावा लागला असता. पण तेजीची इथे कुठेही प्राइस ऍक्शन झालीच नाही बघा. तुमच्या लक्षात येईल, इथूनही खालच्या बाजूलाच बनत चालले, इथूनही खालच्या बाजूलाच. त्यामुळे आपल्याला डब्ल्यू पॅटर्न कुठेही बनला नाही, हे मला तुम्हाला इथे सांगायचं आहे. तुम्ही कोणत्याही टाइम फ्रेम मध्ये जाऊन बघा, 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये गेलात तरी सुद्धा तुमच्या लक्षात येईल की तिथे सुद्धा डब्ल्यू पॅटर्न बनलेला नाहीये. आता आपण जाऊया बँक निफ्टीकडे. बँक निफ्टीमध्ये सुद्धा तुमच्या लक्षात येईल की कुठेच डब्ल्यू पॅटर्न बनला नाही बघा. इथे सुद्धा तुम्हाला दाखवतो, सेलिंग आलं, इथपर्यंत खाली आलं, त्यानंतर एक बाउन्स झाला, परत खाली जाताना आपण जर बघितलं तर हा लो जो आहे तो तोडला आणि हा लो खाली बनलाय. त्यामुळे इथं होणं शक्य नव्हतं. मग कुठे होऊ शकलं असतं, इथे झालं असतं. म्हणजे हा लो इथपर्यंत आलाय, हा वर गेला, इथपर्यंत खाली आला, वर जात असताना हा डब्ल्यू पॅटर्न बनला असता, कारण हा लो थोडासा खाली आहे, हा लो थोडासा वर आहे, मात्र हा हाय ब्रेकच झाला नाही. बरोबर, तर त्यामुळे इथून डब्ल्यू पॅटर्न बनला असता, तो बनलाच नाही. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की डब्ल्यू पॅटर्न बनलाच नाही आणि शेवटी मग काय झालं, शेवटच्या 3 वाजल्यानंतर आपल्याला सेलिंग बघायला मिळालं आणि त्यामुळे तो जात असताना हा लो इथे क्लिअर कट ब्रेक झालेला तुम्हाला दिसून येतोय. मी तुम्हाला पाहिजे तर इथे लाईन एंटर करून लाईन हे करून दाखवतो. ओके, म्हणजे इथे जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल, इथे क्लिअर कट आपल्याला लेवल तो लो ब्रेक झालेला दिसतोय. क्लोजिंग कुठे आलं, तर 54,925 वर खाली दिसतंय आणि 55,004 वर, म्हणजे 55,000च्या वर, म्हणजे ह्या लेवलच्याही सुद्धा वर आपल्याला क्लोजिंग आलेलं आहे. पण लेवल तुटली म्हणजे लेवल तुटली. ओके, तर ह्या पद्धतीनं आपल्याला बँक निफ्टीचं विश्लेषण लक्षात आलं. आता आपण बँक निफ्टीचं विश्लेषण विकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये करूया. सगळ्यात पहिल्यांदा विकली टाइम फ्रेम मध्ये करूया. बँक निफ्टीमध्ये ना जर तुम्ही बघितलं तर बँक निफ्टीमध्ये सुद्धा आपल्याला सेम कंडिशन दिसते. सलग 6 आपल्याला रेड कॅन्डल दिसत आहेत. पण बँक निफ्टीमध्ये थोडंसं वेगळं वैशिष्ट्य आहे. काय, तर पहिली कॅन्डल सुद्धा बघितली तर हॅमर होती, जशी निफ्टीमध्ये आहे. दुसरी कॅन्डल थोडीशी आपल्याला इनसाइड कॅन्डल बनली. तिसरी आपल्याला बिअरिश कॅन्डल बनली आणि शूटिंग स्टार सारखी बनली. चौथी इथे जर बघितलं ना तर तुमच्या लक्षात येईल की इथे थोडंसं पॉज घेतल्यासारखा झाला होता आणि मागचे 2 आठवडे मग आता परत सेलिंग झाले. बरोबर, तर त्यामुळे इथे थोडंसं आपल्याला जसं निफ्टीमध्ये बघायला मिळालं, कंटिन्युअस 6 आठवडे आपण खाली खाली जातोय. इथे तसं झालं नाही, थोडं खाली आलं, एक पॉज घेतला आणि मग पुन्हा खाली येते. तर त्यामुळे ही एक फक्त आपल्याला वेगळेपण जे आपल्याला बँक निफ्टीमध्ये दिसतंय ते मला तुम्हाला सांगायचं होतं. बाकी 6 सलग आठवड्यामध्ये आपल्याला सेलिंग बघायला मिळालेलं आहे. आता आपण काय करूया, हा चार्ट डेली टाइम फ्रेम मध्ये ओपन करूया. डेली टाइम फ्रेम मध्ये ओपन केल्यानंतर आपल्याला एक गोष्ट दिसतेय जी निफ्टीमध्ये आपल्याला तेवढी प्रकर्षानं जाणवली नाही. ती म्हणजे इथे आपल्याला बिअरिश एनगल्फिंग पॅटर्न तयार झालेला दिसतोय. म्हणजे आदल्या दिवशीचा आपण जर हाय बघितला तो ह्या आज ब्रेक केला, आदल्या दिवशीचा जर लो बघितला तो आज ब्रेक केला, म्हणजे आजच्या कंप्लीट कॅन्डलनं
मागची संपूर्ण कॅन्डल कव्हर केली आहे, बरोबर, आणि रेड कॅन्डलनं कव्हर केली आहे, म्हणून हा बिअरिश एनगल्फिंग पॅटर्न आहे. एनगल्फ करणं म्हणजे कव्हर करणं, कम्प्लिटली कव्हर करणं, बरोबर. तर तशी कम्प्लीट कव्हर आपल्याला केलेली दिसतेय. तर त्यामुळे हे आता रिस्की झालंय. जर समजा हा लो तुटला, बरोबर, एनगल्फिंग, बेरिश एनगल्फिंग आपल्याला काय सांगतं, जी इनगल्फ करते त्याचा लो जो असतो हा समजा नेक्स्ट पुढच्या टाइम फ्रेम मध्ये तुटला, तर काय होऊ शकतं, एक मोठं सेलिंग आपल्याला बघायला मिळू शकतं. अशा प्रकारचं चित्र आता बँक निफ्टी मध्ये आपल्याला दिसायला लागलेलं आहे. तर त्यामुळे बँक निफ्टी मध्ये सुद्धा थोडंसं सावध होणं आवश्यक आहे. तर हे झालं बँक निफ्टीचं विश्लेषण. आता आपण जाऊया सेन्सेक्सचं विश्लेषण करायला. त्यासाठी मी सेन्सेक्सचा चार्ट ओपन करतोय. इथेही सेम झालं बघा, गॅपडाऊन ओपन झालं, वर जायचा प्रयत्न झाला, पूर्ण पोचू शकलं नाही, सेलिंग झालं आणि आपल्याला ह्या एरियाच्या आसपास बराच वेळ सपोर्ट घेताना दिसलं. आणि अगदी शेवटी शेवटी आपल्याला 3 वाजता एक मोठं सेलिंग झालं आणि आपली जी ही लेवल होती, ही लेवलच्या आसपास येऊन सपोर्ट देखील घेतलाय. क्लोजिंग सुद्धा 79,837 वर झालेलं दिसतंय. प्रत्यक्षात 79,857 वर थोडंसं आणखीन वर झालेलं आपल्याला दिसून येतंय. पण ह्या लेवलला टच झालं, त्यामुळे मी म्हटलं तसं ही या 6 महिन्यातली 5वी चूक आहे, जी आपण नोट डाऊन करून घेतलेली आहे. तर आता आपल्याला पुढे जायचं आहे. आज काय झालं तुमच्या लक्षात आलं, काल जसं सांगितलं होतं, ज्या वेगानं तेजी झाली आहे, प्रॉफिट बुकिंग पण त्याच वेगानं येऊ शकतं आणि ते येताना आज आपल्याला बघायला मिळालं. आता आपण काय करूया, सर्व लेवल्स काढून टाकूया आणि सेन्सेक्सचा हा चार्ट वीकली टाइम फ्रेम मध्ये ओपन करूया. आता मी मुद्दाम सेन्सेक्स बद्दल जास्त काही सांगणार नाहीये, कारण सेन्सेक्सचा जर तुम्ही चार्ट बघितलात आणि निफ्टीचा चार्ट बघितलात, तुम्हाला समजा हा पोर्शन दाखवला नाही आणि हा पोर्शन किमतीचा दाखवला नाही, तर तुम्हाला कदाचित हा निफ्टीचा चार्ट वाटेल. सेम टू सेम निफ्टी प्रमाणे सर्व गोष्टी झालेल्या आहेत. तर त्यामुळे ह्याचं मी जास्त विश्लेषण तुम्हाला काही सांगणार नाहीये. ज्या पद्धतीनं वीकली टाइम फ्रेम आहे, त्याच पद्धतीनं डेली टाइम फ्रेम पण आहे. इथे सुद्धा तुम्ही बघू शकता, ज्या पद्धतीनं आपल्याला हा सपोर्ट होता आणि तो तुटलाय, तुम्ही सुद्धा त्या सपोर्टच्या लाईन काढून चेक करू शकता. तर त्यामुळे मी आता तुम्हाला सेन्सेक्सचं वेगळं विश्लेषण सांगून तुमचा पण वेळ फुकट घालवणार नाहीये. जसं निफ्टीचं विश्लेषण आहे, त्याच धर्तीवर त्याच पद्धतीनं तुम्हाला सेन्सेक्सचं सुद्धा विश्लेषण करता येऊ शकतं. तर हे झालं आपल्या तीनही इंडेक्सचं विश्लेषण. आता आपण या व्हिडिओच्या शेवटच्या भागात आलोय. आतापर्यंत आपण जे अनालिसिस केलं होतं, आता जाता जाता जे शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर नवीन सदस्य आहेत, जे आपला हा व्हिडिओ कदाचित पहिल्यांदा किंवा दुसऱ्यांदा बघत असतील किंवा अलीकडेच बघायला सुरुवात केली असेल, तर मला तुम्हाला काही महत्त्वाची माहिती सांगायची आहे. आणि त्यामध्ये नवीन सदस्यांना सगळ्यात महत्त्वाची माहिती काय आहे, जर तुम्हाला शेअर मार्केट मराठी परिवारात सामील व्हायचं असेल, तर तुम्हाला 2 गोष्टी करणं आवश्यक आहे. पहिली म्हणजे आपले WhatsApp, Telegramचे जे ग्रुप आहेत, ते जॉइन करा. त्याची लिंक कुठे मिळणार, तर ह्या सर्व ग्रुपची लिंक जी आहे ती आपण ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. त्यामुळे तिथे जाऊन तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता. तुम्हाला दुसरी महत्वाची गोष्ट करायची आहे, ती म्हणजे आपलं ॲप सुद्धा डाउनलोड करायचं आहे. ॲप का डाउनलोड करायचं हे आपण व्हिडिओच्या सुरुवातीलाच बघितलेलं आहे. एकदा तुम्ही ग्रुप जॉईन केल्यात, ॲप डाउनलोड केलं, ॲपची लिंक कुठे आहे, ॲपची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये आहे. एकदा ह्या 2 गोष्टी केल्यात की तुम्ही शेअर मार्केट मराठीचे फॅमिली मेंबर झालात, बरोबर. आता तुम्हाला एकदा ह्या प्लॅटफॉर्मवर आलात म्हटल्यावर माहिती पाहिजे की शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर शेअर मार्केटचं शिक्षण 3 लेवलमध्ये दिलं जातं. पहिली लेवल आहे फ्री कोर्स, दुसरी लेवल आहे प्रीमियम ग्रुप आणि तिसरी लेवल आहे पेड कोर्सची. तर पहिल्यांदा आपण फ्री कोर्सची माहिती बघूया. आता ह्या फ्री कोर्समध्ये आपण 2 सर्व्हिस आणि 3 कोर्सेस फ्री ऑफ कॉस्ट देतो. त्यातली पहिली फ्री सर्व्हिस कोणती आहे, जो तुम्ही आत्ताचा व्हिडिओ बघताय. दररोज संध्याकाळी, आज आता शुक्रवार असल्यामुळे आपण वीकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये अनालिसिस केलं, परंतु इतर दिवशी दररोज संध्याकाळी आपण दैनंदिन विश्लेषण या मालिकेत
उद्यासाठीचं विश्लेषण तुम्हाला करून मी सांगत असतो आणि हे सर्वांना फ्री ऑफ कॉस्ट उपलब्ध आहे. त्यानंतर सोमवार, बुधवार, शुक्रवार ह्या 3 दिवशी आपण सर्वांसाठी लाईव्ह मार्केट सेशन घेतो. हे सुद्धा सर्वांसाठी फ्री ऑफ कॉस्ट आहे. आता ह्या 2 सर्व्हिसेस झाल्यानंतर आपण ह्याचं नाव कोर्सेस असं ठेवलंय. तर त्यामुळे ह्याच्यामध्ये कोणकोणते कोर्सेस आपल्याला फ्री आहेत तर ते आपण समजून घेऊया. तर ॲपमध्ये गेल्यानंतर किंवा शेअर मार्केट मराठीच्या फ्री कोर्सेसमध्ये पहिला जो कोर्स आहे तो आहे शेअर मार्केट स्टार्टर कोर्स. तुम्ही अगदीच जर नवीन असाल आणि तुम्हाला शेअर मार्केट अगदी बेसिक पासून शिकायचं आहे तर त्याच्यासाठी अतिशय उत्तम असा हा कोर्स आहे. मात्र तुम्हाला हे शिकून झालं असेल तर आपल्याला मग पुढचा प्रश्न असतो की मला शेअर मार्केटची बेसिक तर समजली, पण मार्केटमध्ये जर काम करायचं असेल तर आपल्याला मार्केटचं विश्लेषण करता आलं पाहिजे. तर विश्लेषण कसं करणार? तर विश्लेषण टेक्निकल अनालिसिस पद्धतीनं तुम्ही करू शकता. तर आपला पुढचा जो कोर्स आहे त्याचं नाव आहे टेक्निकल अनालिसिस कोर्स. म्हणजे मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की कोणत्याही पेड कोर्समध्ये शिकवलं जाणार नाही, इतकं उत्तम पद्धतीनं आपण त्या कोर्समध्ये शिकवलेलं आहे. तर त्यामुळे तो फ्री कोर्स सुद्धा आपल्याला ॲपमध्येच उपलब्ध आहे. तर हे झाले 2 कोर्स. म्हणजे पहिल्यांदा बेसिक शिकलात, त्यानंतर एनालिसिस करायला शिकलात. मग तुमची काय इच्छा होणार? तुमची इच्छा होणार की मला ट्रेडर व्हायचं आहे. तर तिसरी जी आपली लेवल आहे त्याचं नाव आहे मला ट्रेडर व्हायचं आहे. तिसरा जो कोर्स आहे त्याचं नाव आहे मला ट्रेडर व्हायचं आहे. अशा वेळेला ट्रेडर बनण्यासाठी काय काय गोष्टी आवश्यक आहेत तर ते आपण ह्या कोर्समध्ये सांगितलेलं आहे. अशा 5 वेगवेगळ्या गोष्टींचा बुके म्हणजे आपला हा फ्री कोर्स आहे. तुम्हाला ह्या व्यतिरिक्त अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही काय करू शकता, फ्री कोर्स असे 2च शब्द व्हॉट्सअप मेसेजमध्ये टाईप करा आणि तो मेसेज 9405927989 या नंबरवर पाठवून द्या. तुम्हाला सर्व फ्री कोर्सेसची माहिती रिप्लायमध्ये सांगितली जाईल. हे झालं फ्री कोर्सेस विषयी. फ्री सर्व कोर्सेस ॲपमध्ये उपलब्ध आहेत. त्यानंतर आपण येऊया प्रीमियम ग्रुपवर. प्रीमियम ग्रुप विषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर प्रीमियम ग्रुप ह्या 2च शब्दाचा व्हॉट्सअप मेसेज तयार करा आणि तो ह्या नंबरवर पाठवून द्या. रिप्लायमध्ये तुम्हाला प्रीमियम ग्रुपची सर्व माहिती सांगितली जाईल. जसं फ्री कोर्सेस आपल्या ॲपमध्ये उपलब्ध आहेत, तसंच प्रीमियम ग्रुपची मेंबरशिप सुद्धा 1 वर्षाची मेंबरशिप तुम्ही ॲपमधनंच घेऊ शकता. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ॲपमध्ये आपण सर्व सर्व्हिसेस आपल्याला उपलब्ध करून दिलेले आहेत. ही झाली दुसरी लेवल. आता आपण येऊया तिसऱ्या लेवलकडे. तिसरी लेवल आहे आपली पेड कोर्सेसची. तुम्हाला पेड कोर्स विषयी कुठली अधिक माहिती पाहिजे असेल तर पेड कोर्स अशा 2च शब्दाचा व्हॉट्सअप मेसेज तयार करा आणि तो ह्या नंबरला पाठवून द्या. तुम्हाला सर्व पेड कोर्सेसची सर्व डिटेल माहिती सांगितली जाईल. जसं आपले फ्री कोर्सेस ॲपमध्ये उपलब्ध आहेत, आपलं प्रीमियम ग्रुपचं जी मेंबरशिप आहे ती सुद्धा आपल्याला ॲपमध्येच घेता येते. त्या पद्धतीनं आपल्याला पेड कोर्सला ॲडमिशन सुद्धा आता ॲपमध्ये चालू आहे. तर तुम्ही तिथे जाऊन त्याची ॲडमिशन करू शकता. आत्मा कोर्स विषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर आत्मा कोर्स अशी 2च शब्दाचा व्हॉट्सअप मेसेज या नंबरला पाठवून द्या. तुम्हाला आत्मा कोर्स विषयी अधिक माहिती सांगितली जाईल. तर नवीन सदस्यांसाठी ही झाली महत्त्वाची सूचना, महत्त्वाची माहिती. आता आपण इथे व्हिडिओच्या अगदी शेवटी आलेलो आहोत. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला? आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लाईक करत जा आणि व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला, काही प्रश्न असतील, काही शंका असतील किंवा तुम्हाला काही सूचना द्यायच्या असतील तर त्या कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून तुम्ही देऊ शकता. आजचा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.